फॉलोअप महत्त्वाचा असतो. फॉलोअप बरोबर. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही माझ्याकडे आलात नाही, तुम्ही फॉलोअप घ्या. मला बघा, मी इथून उठलो होता बदलापूरला गेलो तर हे विसरलो, बरोबर बदलापूरची आठवण असतो. तर याच्यात तुम्ही जर मला फॉलोअप घेतला ना, तर तुम्हाला जर 15-20 दिवसात मेहनत रिझल्ट नाही दिला ना, तर पुन्हा माझ्याकडे येऊ. तर मी आज तुम्हाला काय बोललो, आता आपण बोललो की कलेक्टर ऑफिस ठीक आहे, मी कलेक्टर ऑफिसला चाललोय, चला आज मीटिंग झाली. तुम्हाला कोण कोण अधिकारी पाहिजे, मी तुम्हाला 8 दिवसात मीटिंग लावतो. 8-15 काय का या अधिकाऱ्यांनी सोपवायचं नाही, त्याचा आवश्यकतेनुसार ज्या सामाजिक संस्था असतात ना, त्यांच्या ज्या संस्था काम करतात, आपल्यापेक्षा ना अधिकाऱ्यांपेक्षा 10 पटीने पुढे असतात. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शहापूर तालुक्यातील वाढलेलं तापमान आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास यावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी घेतली बैठक. नुकतीच शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी रात्री 9:30 वाजता वैश्य समाज हॉल शहापूर येथे सावधान शहापूरकर, आपला तालुका की तापलेली भट्टी या विषयावर आपला माणूस संतोष शिंदे यांच्या पुढाकाराने निसर्गप्रेमी शहापूरकर यांनी एकत्र येऊन बैठक पार पाडली. ही बैठक जबरदस्त यशस्वी झाली आणि पर्यावरण प्रेमी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी याची दखल घेतली व तातडीने आज शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता आरके कार्यालय, मानकोली नाका, भिवंडी येथे शहापूर तालुक्यातील वाढलेले तापमान आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी निसर्गप्रेमी शहापूरकर स्थापित शहापूर पर्यावरण संरक्षण मंच या संस्थेच्या माध्यमातून खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना लेखी निवेदन देऊन वाढलेले तापमान आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास या संदर्भातील मुख्य मुद्दे व शहापूर पर्यावरण संरक्षण मंचच्या माध्यमातून प्रमुख मागण्यांची मागणी केली. आपण पाहूयात शहापूर पर्यावरण संरक्षण मंचने लेखी पत्राद्वारे मांडलेले मुद्दे व त्यांनी केलेली मागणी. वाढलेले तापमान आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास या संदर्भातील मुख्य मुद्दे. 1. महामार्गामुळे झालेला निसर्ग नाश. मुंबई आग्रा महामार्गाचे रुंदीकरण आणि समृद्धी महामार्गाच्या कामासाठी तालुक्यातील हजारो वर्षांची जुनी वडपिंपळाची झाडे तोडली गेली. नियमानुसार तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात 10 झाडे लावणे आणि 5 वर्षे त्यांचे संगोपन करणे बंधनकारक आहे. मात्र हायवे प्राधिकरणाने फक्त शोभेची झाडे लावून नियमांची पूर्तता केली आहे. 2. सामाजिक वनीकरणाचे अपयश. सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण जमिनीवर झाडे दिसत नाहीत. संगोपनाच्या अभावामुळे लावलेली 90% रोपे वाळून जात आहेत. 3. जंगलातील वनवे. दरवर्षी शहापूरच्या जंगलात आणि डोंगर रांगात जाणीवपूर्वक वनवे लावले जातात. यामुळे जैवविविधता नष्ट होत असून उष्णतेचा पारा वाढत आहे. वन विभागातर्फे गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मोठी उणीव जाणवत आहे. 4. डोंगर उत्खनन. महामार्गाच्या कामासाठी तालुक्यातील डोंगर आणि टेकड्या अनियंत्रितपणे पोखरल्या गेल्या आहेत, ज्यामुळे नैसर्गिक थंड हवेचे प्रवाह थांबले आहेत. शहापूर पर्यावरण संरक्षण मंचने केलेल्या प्रमुख मागण्या. शहापूर पट्ट्यात झालेले वृक्षारोपणाचे थर्ड पार्टी ऑडिट करून कंत्राटदारावर कारवाई व्हावी. हायवेच्या दुतर्फा केवळ देशी आणि डेरेदार वृक्षांचीच लागवड करून त्यांच्या 5 वर्षांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करावी. वनवे रोखण्यासाठी वन विभागाला आधुनिक यंत्रणा आणि स्थानिक तरुणांना वनरक्षक म्हणून रोजगार उपलब्ध करून द्यावा. शहापूरला विशेष इको झोन घोषित करून डोंगर उत्खननावर बंदी आणावी. पक्ष असतील, डॉक्टर, वकील, शेतकरी, पत्रकार बंधू, सर्व सामाजिक संस्था, त्यानंतर पक्षाच्या सर्व पदाधिकारी, हा विषय मामा आपला राजकारणाचा नाही आहे. तर आपल्या शहापूर तालुक्यामध्ये एवढा तापमान वाढला आहे का, आम्ही ज्या टायमाला एक 25-30 वर्ष अगोदर
30 ते 35 मला वाटते 35 असेल अंश सेल्सिअस आणि आता तो 45-46 वरती गेलेला आहे. आणि शहापूर तालुक्यातले हे सर्व त्रस्तच लोक आहेत. म्हणजे आता ही फक्त मेन लोक आले पण पूर्ण तालुक्यात विषय हाच आहे. आणि त्याला कारण असं आहे की आपला जो समृद्धी गेलेला आहे आता त्या समृद्धीला लाखो झाडं तोडले गेली, डोंगरं उद्ध्वस्त केल्या गेली, परंतु तिथं जी झाडं त्यांनी लावायला पाहिजे ती तिथं न लावता त्यांनी आता एक माहितीच्या आधारे सुनील केदारे म्हणून आपले पत्रकार आहेत त्यांनी माहिती काढली तर त्यांनी 1 लाख झाडं औरंगाबादला लावलेली असं त्यांनी आपल्याला माहिती लावले नाही लावली माहिती नाही. त्याच्यानंतर आपला मुंबई आग्रा रोड होता तो पण त्या टायमाला जेव्हा सिंगल होता त्या टायमाला तिथं ह्याची पिंपळ वड अशी झाडं होती. म्हणजे तुमच्या भेवंडीपासून तर मला वाटते कसाऱ्यापर्यंत ही परिस्थिती झाली. म्हणजे 2 रस्त्यांमुळे झाला. दुसरी गोष्ट जी काय आपली फॉरेस्टची लोक आहेत ती दर टायमाला कुठं ना कुठं ते वन वे लागतात काय नाही हे कारण खोटं आहे. वन वे काय असे लागत नाही, लोक लावतात. त्याच्यामुळे दरवर्षी तो वन वे लावून बरीच झाडं जाळले गेले जातात. त्यानंतर सामाजिक वनीकरण आहे ते झाडं दरवर्षी बोलतात का आम्ही लावतो पण मला वाटतं ते जगतच नाही. त्याच्यानंतर अजून आमची शहापूर नगरपंचायतचा विषय असेल तर शहापूरमध्ये अशी थोडी पण जागा ठेवली नाही का ती पूर्ण कॉन्क्रिटीकरण करून टाकले. त्यामुळं तो पण विषय आहे. आणि तालुक्यातील आता ही सर्व मंडळी जी आलेली आहेत आता ओळख करायला तेवढा वेळ नाही पण तरी पण जो कोणी बोलल म्हणजे तुम्हाला पण कळलं का नक्की ही कोण कोण आणि कुठून आलेली आहे. त्यासाठी ओळख करायची होती जेणेकरून तुम्ही पण ओळखत आणि त्यांची ओळख पण होईल. त्यासाठी 5 मिनिटं जर दिले तर सर्वांची ओळख होईल तुमची आणि त्या माध्यमातून सर्वांनी हा विषय मामांपर्यंत घ्यावा. आणि तुम्ही खासदार म्हणून आमच्या तालुक्याचा विषय हा पूर्ण गंभीर प्रश्न आहे. तो आपण कलेक्टर असतील किंवा आपला राज्य शासन आणि केंद्र सरकारमध्ये ज्या पद्धतीने आपण करू शकता आता तुम्हाला ही सर्व माहिती देतील. आणि आमची विनंती या तालुक्याचा जो हा गंभीर प्रश्न झालेला आहे तो आपण मनापासून लक्ष घालून नक्की आपण करालच. पण तरी विनंती आमच्या तालुक्याच्या वतीने अख्ख्यांच्या की बाबा हा विषय तुम्ही रेटून धरा. आणि ह्याच वर्षापासून मला वाटते ती झाडं लावण्याचा किंवा काय काय मुद्दे असतील ते करण्याचा सर्व एक किंवा कलेक्टर साहेबांना घेऊन संबंधित जे काय आता त्यांनी सांगितल्यानंतर ऑफिसला या कार्यालय त्यांचे ऑफिसर आणि आपली काय कमिटी जी चांगल्या पद्धतीने माहिती आहे अशी एक मीटिंग लावून त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघू शकतो. आता जी काय आपली मंडळी असेल त्यांनी एकेकाने एक विषय पहिली गोष्ट एक ओळख म्हणून सर्वांनी द्यावा मला तरी वाटते. कारण आम्हाला पण त्या गोष्टीची गंभीर विषय कळेल तर नक्की बाबा कोण कोण आलेले आहेत काय 2-4 ओळखी जे आहेत. अनेक गावामध्ये मामा त्या ठिकाणी थोडी माती होती. आता त्या ठिकाणी फ्लोर ब्लॉक लावल्यामुळे उष्णता खेचून घेणारे कॉन्क्रीटचे रस्ते आणि रात्री ते सर्व उष्णता ते बाहेर फेकतात. त्यामुळे शहापूरचं वातावरण खूप भयावह आहे. तर यासाठी आपण नक्कीच आम्हाला न्याय द्या. आणि उत्तर दिलं की औरंगाबादला ही झाडं 1,08,000 झाडं लावायची होती. त्यातली 79,000 झाडं त्यांनी त्या औरंगाबादला लावली आणि बाकीचे पेंडिंग दाखवली. तर मी त्यांना तो मुद्दा मांडला की तुम्ही वृक्षतोड या ठिकाणी करता आणि त्या ठिकाणी कशी काय लागवड करतात. तर शासन फॉरेस्टचं जिथे जागा देईल तिथे ते लावलं जातं असं त्यांचं उत्तर होतं. त्याच्यावरती म्हटलं वाळवंट आमच्या तालुक्याला कराल तुम्ही आणि तिकडे जाऊन हिरवळ कराल तर तालुक्याला त्याचा फायदा काय असं मी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी जवळजवळ 1,200 एकरचं त्याचं एक रिझन असं आहे की मी आता शहापूरमध्ये जर लावली असती ती प्रत्यक्ष झाडं तर तिथे जाऊन मी पाहणी केली असती, मोजणी केली असती आणि तो काळा बाजार उघडकीस आला असता. मग हे होऊ नये म्हणून ते औरंगाबादला लावली गेली की ज्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही किंवा जाण्याचे उपवन संरक्षक शहापूरला DFO ऑफिस उपवन संरक्षक तिथे टाकले. ठीक आहे. आता तुम्ही मला दुसरं उचललाय. खूप चांगला सुंदर विषय. आम्ही चळवळीतली माणसं आहेत तर आम्ही सहसा कुठल्या अशा विषयात येत नाही कारण मग तो विषय भरतीकडे जातो. जसं आता तुम्ही सांगितलं मला ते पटलं, चांगलं वाटलं की याच विषयावर बोललं पाहिजे. शहापूर तालुक्यामध्ये जे काय चाललंय एकदम गौड बंगाल, कोणाचा कशावर कोणाचा अंकुश नाहीये. आणि पर्यावरणाचा राज जो आता यांनी सांगितलं की मी माहिती अधिकार टाकला 1,10,000 झाडं तोडलेली आहेत विविध प्रोजेक्टसाठी. त्याच्यामध्ये रेल्वे असेल, समृद्धी असेल आणि जे काही छोटे मोठे प्रोजेक्ट होतात त्याच्यामध्ये. आणि ती झाडं कुठं लावली जर रास आमच्याकडे करताय तर त्याचं भरपाई सुद्धा आमच्याच तालुक्यात केली पाहिजे. ही मागणी तुम्ही उचलली पाहिजे. दुसरं की अजून खूप नवीन प्रोजेक्ट जर येत असतील. आता एक महत्वाचं असं की शहापूर तालुक्यात हरित लावादाचे काही निर्बंध आहेत म्हणजे ते आपल्याला चांगलं आहे की तानसा अभयारण्य क्षेत्राच्या लगतच्या याच्यामध्ये जो काही हरित लवानी काही लवादाने जे काही बंधनं आहेत आणि त्याची नियमावली तिचं कुठंच पालन केलं जात नाही. मला असं वाटतं की तुम्ही
एक प्रमुख म्हणून या तालुक्याचे आणि या आपल्या विधानसभाच्या लोकसभा क्षेत्राचे, तर तुम्ही ह्या विषयावर आवाज उठवला पाहिजे की हे जे काही ऱ्हास होतो, विविध प्रोजेक्ट इथं आणले जातात आणि मग शिवाय तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट येतो त्यावेळी तुम्ही तिथे बंधनं आणता झाडतोडीला किंवा विविध शेतकऱ्यांच्या विविध गोष्टींना सुद्धा, शिवाय वीट भट्टीला सुद्धा, आणि दुसरीकडे तुम्ही ग्रीन झोन पण इथे म्हणजे लागू करताय. तर मग नेमकं चाललंय काय? ग्रीन झोन लागू करायचा, प्रोजेक्टसाठी झाडं तोडायची आणि त्याची भरपाई पण करायची आणि त्याचा जो भार आहे तो आम्ही सोसायचा. तर याच्यावर आवाज उठवला पाहिजे असं एक आपण सर्वांमत आहे. माझे कॅबिनेट हो. आणि दुसरं मामा तुम्हाला अजून एक मी विनंती करेल, थोडासा विषय वेगळा आहे, पण जे काही शहापूरमध्ये आता या झाडतोडीमुळे किंवा रासामुळे काही पाणी टंचाईचा प्रश्न एक उद्भवतोय, थोडासा वेगळा आहे. परंतु या तालुक्यामध्ये असे कित्येक तलाव आहेत गावागावामध्ये. थोडंसं सर्वेक्षण आपल्याकडनं झालं पाहिजे आणि ती तलावं जी आहेत ती पुनर्जीवित झाली पाहिजे, कारण ती गाळात भरलेली आहेत, त्याची कुठल्याही प्रकारची देखभाल नाही आहे. किमान त्या 4-5, 5-10 गावांचा पाण्याचा प्रश्न तिथे सुटेल आणि त्याच पाण्यावर तिथली वृक्षवल्लीची तिची वाढ होईल आणि त्याचा फायदा आपल्या तालुक्याला होईल. तर या गोष्टीवर थोडं गांभीर्याने लक्ष देऊ. मी कलेक्टर साहेबांचा तोच विषय बोलतो. मी त्यांना सांगितलं कल्याण शहरात, कल्याण पश्चिम आंबिवली गाव माहीत असेल, आंबिवली गावात मी एक हे केला की जुनी विहीर होती बरोबर, त्या जुन्या विहिरीवर सगळं बसून प्लॅन्ट वगैरे सगळं बसून आज तिथल्या पूर्ण आजूबाजूच्या लोकांना पाणी जाते. मी स्वतः त्यांना ते नमुना आहे का तुझ्याकडे निर्देश करतो ते व्हिडिओ दाखवले मला आंबिवलीची नाही का आपण ते विहिरीवर होतं ते दाखवलं हे आपण जे केलं ना आणि हे सक्सेस होण्यासारखं आहे. मी माझ्या गावात आता काय करतो माहिती आहे का, माझ्या गावात ऑलरेडी 24 तास पाणी आहे, आम्हाला BMCचं पण पाणी आहे, स्टेमचं पण पाणी आहे. तरी सुद्धा मी काय केलं पाहिजे, त्या गावात त्याच्यात 2 जुन्या विहिरी होत्या, त्यांचं जिल्हा परिषदेमार्फत परीक्षण केलं सगळं. त्या विहिरी माझ्या गावाला पूर्ण अट्टाली गोळीवाडा ही सार्वजनिक विहीर आहे. गेले 150 वर्षापूर्वी ग्रामस्थांनी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीची निर्मिती केली. विहिरीची खोली 30 फूट आहे आणि 12 24 तास पाणी असतो. गौरवलेल्या पंपाद्वारे इथे माझे नगर घेऊन आणि 24 तास नळाद्वारे देण्याचा यशस्वी प्रयोग इथे केलेला आहे. आणि यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश वाजपेयी साहेब सोळ्यामामा यांच्या खासदार गटातनं हे काम करण्यात आलेलं आहे. कल्याण महापालिकेचे उपअभियंता हे सगळं आपण केलं आणि हे सगळं होऊ शकतो. ऍक्च्युली मी आता जे केलं ना तर दोन्ही विहिरी त्या आता परत पुनरुज्जीवित करतो आणि मी असं ठरवलं की आम्हाला BMCचं आणि स्टेमचं पाणी नको. पहिले ते मला करायला लागेल, त्यासाठी खर्च खूप आहे, पण आमची ग्रामपंचायत थोडी सक्षम आहे आणि मग जिल्हा परिषदचं काहीतरी कर्ज मिळतं, लोन मिळतं काहीतरी ते घेऊन पहिले मी माझ्या गावात राबवतो. तशी केलेच बाबा आमच्याकडे आम्ही केलेली पंचायत समितीच्या मार्फत तो हाऊस खोदून त्याच्यावर पाणी योजना आम्ही तिथलं पाणी पितो सध्या दिलेलं आहे. आमच्याकडे काय पाईपलाईन टाकलेली आहे ऑलरेडी, त्याच पाईपलाईनला फक्त जोडायचे. आम्ही टाकीसाठी पण एक जागा बघितली. तर असं मी तर त्या दिवशी की शहापुरात असं कुठला एरियाच नाही का जिथं तुम्ही बोरी किंवा असे पाण्याचा सोर्स काय असं करू शकत नाही किंवा धरणबिरण प्रत्येक पाटमध्ये जवळजवळ आहेत ना, तुम्ही तसं करा ना. आता स्वतः एक वेळ तुम्हाला खुश खबर सांगतो, होते पुढच्या आठवड्यात कलेक्टर साहेब स्वतः येणार आहे का आणि आपल्याला मला बोलले मामा मी स्वतः येतो, आपण दोघे जाऊ शहापूरला, मला सगळे लोकेशन दाखवा, मी पहिलं तुम्हाला 4, 5, 6 तास तुम्ही सांगा तुम्ही देतो आणि आपण ते सगळं परीक्षण करू आणि मग ठरवू. ठीक म्हणजे स्पेशली याच्यासाठी हे पाण्याच्या मी सांगितलं कसं आहे बघा, शहापूरचा प्रश्न इथे मिटू शकतो. 300च्या वर 300 करोडच्या वर तुम्ही प्रोजेक्ट राबवता बावली धरणाचा, बरोबर आहे. ऍक्च्युली शहापूरमध्ये धरणं आहे, तिथून पाणी द्यायचं तर तुम्ही ते बावलीचे इथे नेलं, तुम्ही कशाला साहेब ते द्यायची गरज. याच्यापेक्षा त्यांना सांगितलं छोटे छोटे धरण किंवा ज्यांना मोठे तलाव करू शकतो असे जर आपण 5-6 प्रोजेक्ट राबवले असते ना तर अख्ख्या शहापूरला पाणी गेलं असतं आणि खर्च याच्या अर्धा झाला असतो. ही गोष्ट त्यांची डोक्यात बसली. ते बोलले मामा आपण स्वतः जाऊ, मी 8-10 दिवसात काही पण कोणी त्यांना घेऊन येणार आहे, तेव्हा तुम्हीही थांबा. हे सगळे विषय आणि आता जो आपला विषय आहे हा जर विषय कलेक्टरकडे काय मांडायचा असेल
हो. तर 4 वाजता माझी कलेक्टरकडे मिटिंग आहे आज. पण पाण्यासंबंधी काय संबंध आहे? बरोबर. आमच्याकडे ते प्रशेरवाडी सगळे आले होते, हो. खडी मशीन त्यांची मिटिंग आहे. तुम्ही 4-5 लोक आले ना, तर हाही विषय आजच कलेक्टरकडे समोर घेऊन या. आवाज एक विषय फक्त होता शहराचं जे आहे ना, म्हणजे एक विद्रुपीकरण चालू आहे. कॉन्क्रीट म्हणजे फक्त ठेकेदारी मिळवण्यासाठी कामं होत आहेत. म्हणजे रस्ता बनवायचा पण सुशोभीकरण काहीच नाही. म्हणजे झाडं कुठली सुशोभीकरण करतात, पुतळे बनवायचे, फ्लेक्स बनवायचे. तर असा प्रकार चाललेला आहे. तर एकही शहापूरमध्ये जी पूर्वीची झाडं होती, तुम्ही सॅटेलाइट इमेज जर काढली तर तुमच्या लक्षात येईल की नवीन नवीन मोठमोठे बिल्डर आलेले आहेत शहापूरमध्ये. मोठमोठे 12-11 माळ्याचे टॉवर, 7 माळ्याचे टॉवर बांधले जातात. परंतु ती झाडं तोडली जातात, ती झाडं परत लावली जात नाही. आणि रस्त्याच्या कडेला कुठेच झाडं नाही राहिली शहापूरमध्ये. एक छोटंसं झाड होतं मधल्या नाक्यावर, ते तुटत नव्हतं पंचायती समोर. ते शेवटचं झाड संपलेलं आहे. एकदा तुम्ही त्याच्यावरती लक्ष घाला. आणि नगरपंचायतवर शक्यता दाबा. आम्ही बाबूंना पण बोललो, ताईंना, रजनीताईंना आणि विनोद कदम होते त्या दिवशी बैठकीमध्ये. तर कुठेच काही नाहीये. म्हणजे नगरपंचायतचा एखादा विभाग असेलच ना की नागरिकांना ह्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष, नुसती कॉन्क्रिटीकरण, फुटपाथ आणि दुसरं काही नाही. तर याच्यावर जरा लक्ष घालावं. शहापूर किमान शहर तरी वाचलं पाहिजे. शहरात तर ग्रीनरी आणा थोडीशी ऑक्सिजनची, ते काहीच नाहीये. याच्यावर तुम्ही थोडं विशेष लक्ष घालावं. आणि जे काय आता नवीन प्रोजेक्ट येतील, आता आमची बैठकीमध्ये थोडी चर्चा झाली. मला वाटतं भांगरज सरांनी कोणीतरी सांगितलं का जिंदालचा मोठा प्रोजेक्ट येतो 64 की 65 हेक्टरमध्ये कुठेतरी ते डोळखाम साईडला. मग जर आता असे जर प्रोजेक्ट येत असले, हा ते काय असेल तर मग अजून झाडं तोडली जातील. आणि त्याच्यात थोडासा रोजगाराचा मुद्दा आहे. हा दोन्ही घेऊन आपण थोडंसं पुढे जाऊ. बोलणं पण झालं. त्यांनी सांगितलंय की त्यांना दुसऱ्या जे काही विषय ते आमच्या स्थानिकांना द्यायला लागतात. त्या कोणी बाहेरचा कोणी इंटरव्ह्यू नाही करणार, तर स्पष्ट त्यांना सांगितलं. त्यांनी ते मान्य केलं. त्यामुळे जसं चालू करायच्या विषयी तुम्हाला भेटेल अध्यक्ष. आणि मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्या तिकडचे विभागातले किंवा आजूबाजूच्या विभागातले जे असतील त्या सगळ्या लोकांना तिथं बोलणार आहे. ते पद्धतशीर कामात वेळेशी झालं पाहिजे. काही गडबड बोलून न होतं. तो विषय नाही. आता कसं, आता तो रोजगाराचा विषय आम्ही त्यासाठी लढतोय आणि तुमची साथ नेहमी आहे त्याच्यामध्ये. फक्त त्या माध्यमातून साहेब, आपल्या कोकणामध्ये जे काही पद्धत आहे, परिस्थिती, त्यानुसार आपल्याकडे जिओलॉजिस्ट किंवा मग जे एक्सपर्ट लोक येणार आहेत कलेक्टरांच्या सोबत, मला वाटतं हा मुद्दा बोलणं गरजेचं आहे की घाटावरच्या विभागातले जे असतात एक्सपर्ट लोक ती आणली जातात. त्यांना आपली मृदा किंवा आपला परिसर याच्या संदर्भात विषय त्यांचा आणि आपला अभ्यास वेगळा आहे. तिकडे पर्जन्यवृष्टी असेल, मृदा संवर्धन किंवा इतर काही गोष्टी त्या सगळ्या वेगळ्या आहेत. कोकणातले स्पेशल असे कोणी जर एक्सपर्ट लोक असतील तर ते माझ्या मते इथे आणायला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे खूप अशी माती पाणी धरून ठेवत नाही. आपल्याकडे अति असे आहे की सगळं पाणी खाली वाहून जातं. तर ते पाणी जे आहे ते पुनर्भरण एकतर व्हायला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे जिरलं पाहिजे पाणी. यासाठी एक्सपर्ट लोकांशी खरं तर बोललं पाहिजे. आणि झाडं लावणं वगैरे हा जो मुद्दा आहे, आम्ही सगळी मंडळी जे आहोत खरं तर कळकळीने इथपर्यंत आलोत, परंतु सगळेच फार बिझी आहेत. प्रत्येकाच्या क्षेत्रात खूप बिझी आहेत. तर कालांतराने हे जे सगळं काम आहे ते स्टॉप व्हायला नको म्हणून आपल्याला जी साखळी बनवायची आहे तर त्यामध्ये सामान्य लोक सुद्धा आले पाहिजे. तर मला वाटतं तुमच्या नावाचा इतिहास रचला गेला पाहिजे की पर्यावरणासाठी काम करणारे बाळ्यामामा म्हणून खरंच तुमचा इतिहास रचला गेला पाहिजे. म्हणून माझं असं मत आहे की तुमच्या सहीनिशी पत्र हे फक्त संबंधित जे क्षेत्र आहे तिथेच न देता, जसं की मी उदाहरण देते, मी आरोग्य विभागात काम करते, तर आरोग्य विभागातली लोक सुद्धा तर माणसंच आहेत. ती सुद्धा शहापूर ठाण्यामध्ये राहतात की जिथे आपलं जे तापमान आहे ते खूप वाढलेले. तर प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना यामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी एखादा शासकीय जो GR आहे तो खरंच महत्त्वाचा असतो. मी 23 वर्ष कामं करते. बऱ्याचदा कामं खूप पुढे जातात आणि मग कालांतराने ती थोडी स्टॉप होऊन जातात. तर असं नव्हतं, जेव्हा एखादं पत्र किंवा GR बोलतं त्यावेळेस ते काम खरंच सक्सेस त्या पद्धतीने होतं. तर तुमच्या सहीनिशी पत्र हे खरंच निघावं आणि तुमचं नाव खूप चांगलं यावं असं माझी इच्छा आहे. आत्ता जर झाडांचं आपल्याला लावायचं किंवा पावसाळ्याच्या जो काही विषय असतो तेही तसं असतं तर मी सांगा, मी त्या दिवशी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो हे सगळं माहिती घेण्यासाठी. त्यावेळेस आपले कोकणचे मेन जे आहेत काय रे नितीश ना गायकवाड साहेब, म्हणजे आपल्या कोकणचे मेन आहेत कृषी अधिकारी, तेही तिथं मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की मामा तुमच्याकडे जिथं आमच्या लायक काय असेल तुम्ही आम्हाला सांगा. माझं म्हणण्याचं आहे आपण जी एक तारीख ठरवू कलेक्टर साहेबांची, तर त्या कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा मी बोललो
मग तेही आले ना, बाचेसाहेब यंग आहेत, जरा हुशार आहेत, पण त्यांच्यापेक्षा ते हुशार होते. ज्यांच्याशी मी बोलत होतो ना, ते कोकण म्हणजे पूर्ण कोकण डिव्हिजन त्यांच्याकडे व्यक्ती खूपच हुशार होते. त्यांनी बसल्या बसल्या मला खूप चांगली माहिती दिली. तर अशा लोकांना पण आपण बोलू आणि ते येतील. त्यांना मी रिक्वेस्ट केली ना, लगेच येते. तर मी त्याविषयी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो ना, ते माझ्या ऑफिसला येत होते. माझ्या ऑफिसला नको, मी तुमच्या ऑफिसला येतो, मला थोडं तिथं बघता येईल, समजता येईल सगळं. ठीक आहे, ते खुश झाले. आता त्यांना आपण आपल्या ऑफिसला बोलतो आनंद. ठीक आहे. वन विभाग झाडं लावतो, पण त्याला पाणीच नसतं, तर ती झाडच कशी जगणार आहे? मग आपण ज्या वन विभागाच्या जागा आहेत ना, तिथं त्यांनी पाण्याचं हे करायला पाहिजे फॉरेस्ट खात्याने, बरोबर आहे का? म्हणजे पाण्याची काहीतरी आधी व्यवस्था करून मग ती झाडं जगवायला पाहिजे, बरोबर आहे का? ती झाडं जगवायलाच व्यवस्थाच नाही पाण्याची, तर ती झाडं जगणार कशी आहेत? आणि झाडं एवढी तोडतात का ते फाट्या एवढ्या नेतात का त्याच्यावर पण त्यांचं हे नियंत्रण नाही. बैठकीसाठी काय करायला पाहिजे? बैठकीसाठी अगदी बरोबर बोलले तुम्ही. म्हणजे बैठकमध्ये झाडं जगवून होते. एंट्री असतो हो. काय 1 नंबर 2 नंबर 10 नंबर 100 नंबर 200 नंबर, तिथे तर त्या झाडाची आणि त्या नावाची एंट्री असते. हे 99 नंबरचं पत्रावरचं झाड आहे, ते जगले तर आहे जगले. आणि ती व्यक्ती तो perfect जगली. ड्रम मध्ये मोटरसायकलवर जाताना पाणी हा. टाकलं. घेऊन जातात. त्यांनी बरोबर आहे. लावलेली झाडं यांनी तोडली ना तर त्याच्या- बाइंडिंग मध्ये असं काहीतरी आपण म्हणजे बघा, तुम्हाला सगळ्यांना एवढा इंटरेस्ट आहे आणि मला तुम्ही माझ्या घरी आले की कुठं पण आले तुम्हाला दिसेल, मला पण गार्डनची खूप आवड आहे, झाडाबिडांची आहे. ॲक्च्युली काय आपण जेव्हा प्रोजेक्ट पण बनवतो तिथे झाडं लावले ना, तर आणखी ते प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट दिसतो. सुंदरता वाटते सुंदर प्रोजेक्टची, काय अडचण नसतो. तर त्याला ठीक आहे, मार्गे पण आता बोला. पण झाडं किंवा पूरक बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाणे जिल्ह्याचं सहसचिव म्हणून पण माझ्याकडे जबाबदारी. वेगवेगळ्या पर्यावरणाचे आता आमचे इथे अध्यक्ष आहेत. शहापूरचं आपलं माऊली निसर्ग सेवा न्यास नावाची पण संस्था आहे, त्यात सुद्धा मी काम करतो. अध्यक्ष आहेत, ते माझे अध्यक्ष आहेत, आम्ही सगळं त्यात कामं करतो. पर्यावरणाचा अभ्यास केला असं लक्षात येतं की पाणी आणि झाडं ही दोघे एकामेकात हात घालून तरच हे टेम्परेचर कमी होईल. झाडं लावणं हा विषय आता तो त्याच्या गतीने होईल, कारण आज जरी ठरवलं आणि आज झाडं लावली तरी ती 10 वर्ष किमान ते आपल्याला वाट बघायला लागणार, त्याच्याने जे टेम्परेचरवर परिणाम होईल त्यासाठी. पण पाणीच भूजल पातळी वाढण्यासाठी काही प्रयत्न केला गेला पाहिजे, त्याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तालुकाभर जसं म्हणतात की वेगवेगळे तलाव आपल्याकडे कोरडे पडले किंवा ते बुजले गेले, त्यांचं पुन्हा उत्खनन करून तिथलं हे होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं असं की शहापूर आणि परिसरात जे टेम्परेचर वाढले, आता सिमेंटचे रस्ते झाले, त्याला काय आता तुम्ही पर्याय करू शकत नाही. त्याच्या आजूबाजूचे पेवर ब्लॉक काढून किंवा सिमेंटचे काही तिची जागा आहे आणि ज्यांच्याकडे ते झाडं लावण्याची परमिशन आपल्याला देतील अशा ठिकाणी झाडं लावता येतील. पण तेवढाच एक पर्याय, ते सोडून दुसरा एक महत्त्वाचा पर्याय आहे, तो म्हणजे शहापूरमध्ये जी महत्त्वाची नदी वाहते भारंगी नदी, तिचं खोलीकरण, त्याच्यामधले ती साईड वॉल वाढले, त्यातला अभ्यास करून काहीतरी केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या संदर्भामध्ये आता आपल्या इथे कमलेश कुंदर उपस्थित आहेत, त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट, आज जर तुम्ही म्हणत असाल 4 वाजता भेट कलेक्टर साहेबांची घ्यायची, तर त्याला पूरक माहिती मी कमलेशजीला विनंती करतो आता की त्यांनी गेली 10 वर्ष याच्यात ते अभ्यास करतात. अगदी जिओलॉजिस्टपासून सगळे माणसं आणून गुगल मॅप करून त्याचा एक प्रॉपर डॉक्युमेंट तयार केला. आता तुमच्याकडे ती प्रत आम्ही सुपूर्द केली, त्याच्याबद्दल मी कमलेशजींना विनंती करतो की त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे आणि 10 वर्षाचा अभ्यास काय तो त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर विशद करावा. भूजल पातळी वाढावी जमिनीतली, म्हणून मी गेले 10 वर्ष प्रयत्न करतो. त्याला पाहिजे तशी काही साथ मिळत नाही. लोकांची साथ मिळते, पण जी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा ती काय त्याप्रमाणे साथ देत नाही. मी भारतातले सिनियर जिओलॉजिस्ट ज्यांनी आतापर्यंत जवळजवळ 60 ते 70 नद्यांचं खोलीकरण आणि पुनर्भरणीकरण, त्या नारायण पेटकर साहेब त्यांच्याकडनं भारंगी नदीचा संपूर्ण सर्वे करून घेतला आणि अप टू आघाई माऊली वगैरे सगळं त्या नदीमध्ये किती अब्जावधी लिटर पाणी येते त्याचं म्हणे. आज भारंगी नदी जर शास्त्रीय पद्धतीने पर्यावरण पद्धतीने जर खोलीकरण झालं तर त्या नदीच्या 9 किलोमीटर बेल्टमध्ये 24 अब्ज लिटर पाणी राहील असं त्यांचं मत आहे, माझं मत नाही. शहापूरची गरज रोजची समजा 10 लाख लिटर पकडली, 3 कोटी लिटर वर्षाला प्रॉपर शहापूर, 3 कोटी लिटर महिन्याला 36 कोटी लिटर, तरी अब्जावधी लिटर पाणी शिल्लक राहिलं आणि ते पाणी जमिनीत मुरलं. यापूर्वी माझ्याबरोबर सिनियर जिओलॉजिस्ट जे वसुंधरांचे आमचे भागवत काका आहेत, त्यानंतर दुसरे जिओलॉजिस्ट, आम्ही नगरपंचायतची मिटिंग घेतली होती. मागे जेव्हा पाणी साठलं होतं तुम्ही आले होते, ती साईड वॉल कॉन्क्रीट वॉल बांधली होती. मी 2016 साली त्यांना पत्र दिलेलं आहे
त्या नदीचं खोलीकरण करताना पहिल्यांदा सांडपाण्याचं नियोजन करा. कुठल्याही परिस्थितीत नदीच्या साईड वॉलला कॉन्क्रिटीकरण होऊ नये. कारण का ते नदीचा जो पात्र आहे ना ते बेसॉल्ट खडकाचं आहे. पात्रातनं पाणी जमिनीत मुरत नाही, साईड वॉलमधनं मुरतं आणि तिथे जर कॉन्क्रीटकरण केलं तर ते पाणी मुरणार नाही ना. आज परिस्थिती अशी झाली का लगतच्या ज्या विहिरी आहेत, डोंबिवली बँकेच्या इथली विहीर, कासारवाडीतला विहीर, मिरची गल्लीतल्या विहीर, केणेवाळीतल्या सगळ्या आटल्या. फेब्रुवारीपासून बंद आहे. नाही तर यापूर्वी 3 वर्षापूर्वी जेव्हा कॉन्क्रिटीकरण झालं नव्हतं तेव्हा त्या सगळ्या विहिरी जूनपर्यंत भरलेल्या असायच्या. ऍक्च्युली पाण्याचा साठा झाला पाहिजे ना. हो. त्यासाठी आपण कुठले म्हणतो आम्हाला तर तिथून जाता जाता माझ्या लक्षात आलं ते बंधारा होता. मी बोले अरे एवढंसं छोटा बंधारा हा मोठा का नाही केला. ते बोले फॉरेस्टवाले परवानगी देत नाही. मग मी ते कलेक्टर साहेबांच्या तिथे सांगून दिलं साहेब त्या 5 फुटाचा बंधारा असेल तो जर 25 फूट बनवणं शक्य असेल तुम्ही 25 फूट बनवा ना. तेवढं पाणी साठून राहील, पाणी जास्त साठेल आणि जास्त टाईम राहील. म्हणजे आता कदाचित जो तुटवडा येतो 2 महिने असताना तो जर 5चे 25 आणि तिथं तशी परिस्थिती आहे तर त्यांची हाईट वाढवू शकतो. म्हणून मग साहेब बोले की या सगळ्या गोष्टी नोट करून घ्या. तुम्हालाही सांगतो नोट करून घ्या. तुम्ही स्वतः सगळे बरोबर असाल माझ्या कलेक्टर साहेब असतील आपण त्या स्पॉटवर जाऊन ते झालं. आणि भारंगी नदीचं जो प्रोजेक्ट मेन कारण कुठली संस्था करू शकत म्हणजे सांडपाण्याचं जे नियोजन आहे ज्याच्यावरती काम व्हायला पाहिजे ते आजपर्यंत झालं नाही. तर त्यावेळेला नार्वेकर साहेब होते आणि शिंगारे साहेबांना मी काय सांगितलं तर मग सांडपाणी जे शहापूरमधनं वाहते ते निदान पुलाच्या पलीकडे हायवेच्या पुलाच्या पलीकडेपर्यंत जरी नेऊन सोडलं म्हणजे ती मागचं 9 किलोमीटर अप टू माऊलीपर्यंत नदी दूषित होणार नाही. आत्ता जर खोलीकरण केलं आपण घाईघाईने तर ते सांडपाण्याचं जे दूषित द्रव्य आहेत ना ते भूगर्भात जातील आणि ती सगळ्यात विनाशकारी घटना होईल. कारण ते भूगर्भातलं दूषित पाणी तुम्ही पुन्हा बाहेर नाही काढू शकत. तर खोलीकरण होण्याच्या अगोदर पहिल्यांदा सांडपाण्याचं नियोजन होणं गरजेचं आहे. कॉन्क्रीट वॉल झाल्या त्याला आम्ही विरोध केला तर त्याला काहीच म्हणजे त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही. तरी शासकीय म्हणजे त्यांना नगरपंचायतच्या सगळ्या नगरसेवकांची मिटिंग घेऊन हे सगळे जिओलॉजिस्ट माझ्याबरोबर होते. त्यांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीत बांधू नका तरी त्यांनी बांधले. आता त्याच्यावरती काय उपाय करणार आहोत. बेकायदेशीर काम मुळात केले गेले. जी नदी ज्या आजूबाजूचा प्रत्येक विहिरी होत्या त्याच्यामुळे हे सगळं झालं कॉन्क्रिटीकरणामुळे. परमिशन आणि कुठल्याही पद्धतीचं परमिशन घेतलेलं नाहीये. हे सगळे आहे ना हे मुद्दे तुम्ही सगळे नोट करून ठेवा. नोट करून ठेवा मुद्दे लिहूनच ठेवा. हा अहवाल दिला या अहवालात सगळं आहे. एक मिनिट. वने आणि पर्यावरण खात्याला मी पत्र लिहिलंय त्याची एक कॉपी शेवटी तुम्हाला दिली आणि ते सगळ्या डिटेल्स आहेत ते काय काय पद्धतीने केलं. हा त्या नारायण बेटकर साहेबांचा अहवाल. मामा त्या भारंगी नदीला 196 किलोमीटरचे छोटे झरे मिळतात. तर याच्यात कॉन्क्रिटीकरणावरती काय लक्ष देतात आणि शहापूर तालुक्यात जिथे जिथे जागा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी विहिरी आहेत त्या ठिकाणी समजा गावातली एखादी शेजारची विहीर तिथे 100 फूट चर काढला त्यात गोट्या टाकल्या ना तर पावसाळ्यातनं येणारं पाणी त्यात मुरेल असे 3-3 चर काढायचे असे जिओलॉजिस्ट सांगतात विहिरीच्या आजूबाजूला. विहीर खाली आहे तिकडनं उताराचं पाणी येईल तिथे ठिकठिकाणी असे खड्डे काढून जर पाणी हे केलं तरच भूजल पातळी वाढेल आणि टेम्परेचर कमी होईल. आणि भारंगी नदीचं काम झालं ना तर शहापूरच्या 3.5 किलोमीटर रेडियसमध्ये 4 डिग्री सेल्सिअस कमी होईल टेम्परेचर. 4 डिग्री हे नारायण पेटकर साहेब म्हणतात. त्याच्यात अहवालामध्ये क्लिअरली मेन्शन केलं. आणि शहापूरपासून आसनगाव, कळंबा, बोरशेती, चेरपुली ह्या विहिरी 3 वर्षाचं पाणी जमीन मुरल्यानंतर आयुष्यभर कधी आटणार. आणि ते सगळं जे पाणी जाते ते साईड वॉलमधनं जाते. तो बेल्ट फक्त बेसॉल्ट खडकाचा आहे बाकी सगळीकडे नरम माती. पण हे कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे ना सगळा गोंधळ आहे. डोंबिवली बँकेपासून ट्रॅफिकच्या याच्यावरती पर्याय व्यवस्था म्हणून मी त्यांच्याला पूल बांधायला सांगितलं. कॉलेजपर्यंत पूल बांधा 38 ते 39% ट्रॅफिक तिकडनं डायव्हर्ट होईल. यांनी नदीतच कॉन्क्रीट केलं. त्यांना हिडन रोड करायला सांगितलं होतं. हे 2016 साली दिलेल्या पत्रात क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. वेळोवेळी त्यांना सांगून पण त्यांनी असा प्रकार केलेला आहे. आणि हा सगळा पैसा शासनाचा वाया गेला ना सामान्य माणसाचा पैसा. आणि शहापूरमध्ये सगळं तेच चाललंय.
लाईट लावणं, हायमार्क लावणं, कॉन्क्रीट करणं, मग बाकी काही पर्यावरणाचा कोणी विचार करत नाही. माहिती तुम्हाला पण माहिती. तर यावर तुम्ही लक्ष द्यावं असं कळकळीची विनंती. आता मला एक सगळे विषय झाले या विषयाच्या रिलेटेड आपल्याला कोणाकोणाला भेटायला लागेल. कलेक्टर त्यांना तर आता आत्ताच भेटलो. त्यांनी जर परवानगी, तुम्ही येता ना हो. 4 वाजता हो. या ना आपण कलेक्टरला तर आताच भेटलो. मामा डीपीडीसीने यांना परवानगी दिली नसती आणि कॉन्क्रीट वॉल बांधली नसती. तो नगरपंचायत नगर सीओ काही प्रोजेक्ट पाठवतो ते सँक्शन करतात. हे सगळं आहे ना. हो. आता आपण इथं अर्धा तास एक तास चर्चा करू शकतो. कलेक्टरांकडे तेवढा वेळ नसतो. आपले सगळे मुद्दे 5 मिनिटात झाले पाहिजे. बरं बाबा हे मुद्दा हा मुद्दा असं तसं. त्याविषयी आम्ही त्या पाण्यासंदर्भात मीटिंग घेतली ना, पाणी टंचाई बाबतीत. ते बोलले का नाही प्रत्येक गावात पाणी पोचतो, आम्ही रिसिप्टची सही घेतो, हे करतो ते करतो. मी त्यांना बोललो चला ठीक आहे, मग कदाचित माझी चुकी झाली, मी तुमची माफी मागतो. पण जर मी पकडलं तर त्या अधिकाऱ्याला निलंबित करायला लागेल. बरोबर. मग फिरवा झाली. आता मला एकाने तर सांगितलं का तो स्त्रोत एकच आहे ना आपला, कुठून येते तिथे एक सीसीटीव्ही फुटेज लावायला सांगा, मग कळेल किती टँकर कुठे बरोबर आहे का नाही. तर मी बोललो ठीक आहे, आता तिथे असेल तर त्याची कोणी बोलेल तसं गावात ते करून घ्या. म्हणजे आपला उद्देश प्रामाणिक आहे तिथे गेले पाहिजे. आणि मला तर वाटतं शहापूरचा हे आपण 6-8 महिने जर मेहनत घेतली ना आपण, तर पाणी प्रश्न तरी मिटेल वर्षभर. काही मोठा विषय नाही. यांनी फक्त 300-350 करोडची वाट लावून टाकली. तो काय सांगतात का ते सिस्टम कुठली जॅकवेल जॅकवेल सिस्टम आहे. मी त्यांना बोललो जॅकवेल सिस्टम हे सक्सेस कसं आहे. कलेक्टर साहेबांना बोललो की साहेब यांना फक्त विचारा अधिकाऱ्यांना, त्यांचे तिकडचे ते मेन होते ना, बोले यांनी जर सांगितलं ना का ते 100% सक्सेस आहे तर मला मान्य आहे. तर मग त्यांनी सांगितलं नाही साहेब आम्ही तिकडे एका ठिकाणी केलं होतं, पण ते वर्षभर ठेकेदार पैसे भरतो, त्याच्यात ते नुकसान किंवा जे बिल असेल तो वर्षभरानंतर कोणी भरत नाही, तो बंद पडतो. कलेक्टर साहेब बोलले तर काय करायला लागेल मग. तर काय नाही, आता आपल्याकडे एकच पर्याय मुख्यमंत्री, ते जे काम करू शकतात बाकी. कारण मी राधाकृष्ण विखे पाटलांना भेटलो, बरोबर आहे, सगळ्यांना भेटलो. त्यांचं बद्दल तर त्यात काय एक तिकडचा आमदार विरोध करतो, इकडचा आमदार हो सांगतो, तर त्या आमदारांनी विरोध केला होता ना तो बाहुलीचं पाणी द्यायला तयार नाही. मामा आम्ही गेल्या वेळेस तुम्ही पाणी घ्या, पण ते याच्या मदतीने घ्या, जॅकवेल लावून घ्या. ते पॉसिबल नाही. 1 वर्ष चालेल. कोण भरणार कोण नाही म्हणून ते नाही. मामा ते बावडी धरणमध्ये आता जर तुम्ही पाणी साठवत नाही. कसं काय तो प्रोजेक्ट बनलाय ते माहित नाही. मी खास बघायला गेलो होतो मे महिन्यात. आता झालं ना तर अख्खा तळ दिसतो. त्याच्यापेक्षा इथे 5-7 3 धरणं आहेत ना, त्यांच्यामध्ये तरी पाणी जास्त आहे. 350 करोड गेले. हो गेले ते पाईपलाईन पाण्याच्या अगोदर पाईपलाईन टाक्या पण बांधलेल्या आहेत. टाक्या पण पाईपलाईन झाल्या अगोदर, टाक्या झाल्या. चला ठीक आहे मामा, आपण आता 4 वाजता जाऊ. त्याच्यात जाऊ 2 विषय की आपला हा जो पाण्याचा विषय झाला त्या संदर्भात बादसा डॅम मधून जो निघालेला कॅनलचा जुना प्रोजेक्ट आहे 40 वर्ष झाली त्या गोष्टीला, त्यातला एक कॅनल तो चालूच केलेला नाहीये. डावा का डाव्या कॅनलनीच माझ्या गावापासून जे वाशिमच्या पलीकडे बादसाई आणि शेऱ्यापर्यंत त्यांची कॅनलची प्लॅनिंग होती. तर अजून उजवा कॅनल चालू झाला तर पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये पाणी पोहोचू शकतं. कारण डावा कॅनल जो चालू आहे त्याचं पाणी जाळे आणि अंबाडीपर्यंतच्या गावांपर्यंत पोहोचतं. ते संपूर्ण कॅनल कित्येक ठिकाणी फुटलेले आहेत. तर त्याचं जर का पुनरुज्जीवन केलं गेलं कॅनलच्या जाळ्यांचं आणि त्याचे जे छोटे छोटे नाले आहेत त्यांचं, जे छोटे कॅनल बाकी बनवलेले तर इतकं पाणी मुरेल संपूर्ण तालुक्यामध्ये की म्हणजे बरीच 50% तरी प्रोग्राम सक्सेसफुल आहे. दुसरी गोष्ट आहे ती जी भारंगेची यांनी व्यथा मांडली ती माझ्या वाशिममध्ये येणारी जीवनवाहिनी म्हणतो, मुंबईची जीवनवाहिनी भातसा नदी. मी अगदी बाजूला राहतो नदीच्या. त्या नदीची इतकी वाईट परिस्थिती आहे. आता आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या लोकांना सांगून कंटाळलो की तुम्ही नदीमध्ये जाईल नाले सोडतायत डायरेक्ट. 8 ठिकाणी नदीमध्ये गटरीचं पाणी डायरेक्ट जाते. 5.5 कोटीची योजना 12 ते 15 वर्षापूर्वी येऊन गेलेली आहे, जी वाशिमचं काय म्हणतात सांडपाणी नियोजनाची आणि गटर योजनेसाठी
ती योजना त्यांनी राबवली नाही आहे, तर ती पण आपण पुनरुज्जीवित करू शकतो. तुमच्या माध्यमातून मला खूप अपेक्षित की या सगळ्या गोष्टी होतील आणि नुसती वासिन नाही तर पाचसं नदीचं सुशोभीकरण नाही झालं चालेल, पण निदान सांडपाणी जे त्याच्याकडे जात चाललंय तर ते जाऊ नये. आणि तिसरा विषय, मी सुजान वडके, माऊली निसर्ग सेवान्यास या संस्थेचा मी आजचा अध्यक्ष आहे. हे माझे सहकारी आहेत अजित पुतर. आमच्या संस्थेची एक छोटीशी मागणी आहे की जर आमच्या संस्थेला आणि आमच्यासारख्या बऱ्याचशा संस्थांना जर वनीकरणासाठी फॉरेस्टच्या जागा फक्त आम्हाला वनीकरणासाठी हव्या, ते कुठे आम्हाला कुठलं नाव नको, त्याच्यावर काही नको, जर अशी काही 2 एकर 3 एकर 5 एकर जागा जर देता आली, आणि अशा बऱ्याचशा संस्था आहेत शहापूरमध्ये, वैयक्तिक काम करणारी पण लोक आहेत. आज आमच्या जोडीला हे नितीन मोहिरे सर आहेत, त्यांचं प्लांटेशनमध्ये खूप मोठं काम आहे, महाराष्ट्रावरती करत असतात. तर अशा संस्थांना आणि लोकांना जर एखादा भाग दिला की तुम्ही इथे प्लांटेशन करा, तर आम्ही आनंदाने ते करू. तुम्ही रायटिंगमध्ये सांगा. येस. परिवार मंच भाऊंनी आता ही सगळी मीटिंग लावली म्हणून सगळे आले. एक विनंती आहे, बैठक परिवाराचं आपण मस्त बोललात की ते झाडं लावतात, जगवतात, एक नंबर दिलेला असतो. आपण सुद्धा खासदार शहापूरला जो वाट्याला खासदार निधी आपण देणार आहोत तो खास करून पर्यावरण आणि पाण्याच्या संदर्भात भविष्य जर दिलं, मागच्याने काय केलं आम्हाला माहीत नाही. शहापूर हा तुम्ही असं संदर्भात की पर्यावरण आणि याच्या संदर्भात पाण्या संदर्भात आपला निधी जो काय आम्हाला द्या आमच्या शहापूरला, तो त्या संदर्भात भविष्यात दिला खूप बरं होईल. कारण बिबट्यासाठी तुम्ही येता ना, तसं याच्यासाठी पण आता तुम्ही जास्त वेळ दिला आम्हाला, तो खूप बरं होईल. अशी आहेत ना, आपलं तुम्हाला मला करायची पण गरज नाही. अधिकाऱ्यांना बोलून अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन दाखवलं ना सगळं, अधिकारी स्वतः काम करतात. ॲक्च्युली काय आहे, त्यांचा पण निधी त्यांना द्यायचा असतो, एवढी झाडं लावायची असतात, टार्गेट असतो. त्याच्यामुळं आपण काय होतं, त्यांच्याकडे जात नाही, कोणीच जात नाही, मग ते पण नाही करत. तर आपण त्याच्यासाठी मी आत्ताच मिटिंग लावेन. तुम्ही बोलले ना, तर 14 तारखेला लग्न आहेत काहीतरी, तुम्ही सांगा 15ला फ्रायडे आहे, 15पर्यंत हा. 16-17 लावले तरी चालेल. सोमवारी लावेन, अधिकारी सोमवारी असतात, मग सोमवारी लावेन. आणि मेन जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना बोलवेन, बरोबर आहे, त्यांना मेन बोलवतो ना. तुम्ही सांगा ना, तुम्ही जिथे जसं सांगा सगळ्यात वेळ. कारण मामा झाडं लावायची जरी ठरली ना तरी मीटिंग काय लावू, जिल्ह्याचा कृषी अधिकारी आणि सगळ्या तालुक्याचे कृषी अधिकारी. चालेल. आणि भारतीय फॉरेस्टवाल्यांना बोलून ऍक्च्युली झाडं लावण्याची काय अडचण नसतो. जगवणं मेन जगवणं ते असते. झाडं या प्लांटेशन या पातळ जगणं महत्वाचं. अडचण काय आहे, दरवर्षी शहापूर तालुक्यात ती योजना आहे 13 कोटी वृक्ष लागवड. कुठेच वृक्ष कागदोपत्री झाडं लावली जातात, अधिकारी पण राबवतात, पण ऍक्च्युअल मध्ये ते झाडं जगत नाही, हा मुद्दा आहे. त्याच्यावर तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. नाही तर ते योजना घेणार, जगत नाही का लागत नाही, ते लावतच नाही, वन वे लावतात, कागदावर लावतात, ते वन वे लावतात, कागदावर लावतात. तर याच्यावर फोकस झाला पाहिजे. बोला. नमस्ते, मी डॉक्टर नितीन मोहिरे, प्राचार्य शिवाजीराव जुन्नर कॉलेज ऑफ फार्मसी. सर, आपण सगळेच वृक्षारोपणाबद्दल बोलतोय, पण वृक्षारोपणानंतरची जी स्टेप आहे, संगोपन, संवर्धन आणि संरक्षण, याबद्दल कोणच बोलत नाही. कारण काय होतं की एक इव्हेंट झाला आता वृक्षारोपण, तर आम्ही वर्षभर वृक्षारोपण करतो. आणि आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे प्रत्येक कॉलेजलाच एक इन्व्हायरमेंटल सायन्स, इन्व्हायरमेंट स्टडीज हा सब्जेक्ट आहे. तर या अंतर्गत आम्ही 75 प्रोजेक्ट घेतो. आणि आमची मुलं जिथं 10वी शिकली किंवा जिथं 12वी शिकली तिथं जाऊन एक झाड लावतात. तर एक झाड लावल्याशिवाय आम्ही त्यांना ॲडमिशन देत नाही. आणि जेव्हा ते आमचा कॉलेजचा कोर्स कंप्लीट करतात तेव्हा पण आम्ही त्यांच्याकडून एक झाड लावून घेतो आणि मगच त्यांना LC देतो. तर तुम्ही एक योजना जर खासदार योजना अशी जर केली की जे कॉलेज ह्या भागामध्ये खूप चांगलं काम करेल, फक्त वृक्षारोपणच नाही, आम्ही रिड्यूस रियूज रिसायकलवर काम करतो, आम्ही प्लास्टिकवर काम करतो, आम्ही बायोडायव्हर्सिटी जैवविविधता वाढवण्यासाठी काम करतो, जल जंगल जमीन आणि जीवन या कन्सेप्टवर आम्ही 75 प्रोजेक्ट्स आमच्या मुलांनी केलेले आहेत. आणि आमची मुलं दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन याबद्दल माहिती देतात. आणि मग त्यांना त्या कॉलेजतर्फे एक पत्र मिळतं की ह्या विद्यार्थ्यांनी ही छान माहिती आमच्या मुलांना दिली. तर आपल्या लहान मुलांपासून जर कॉलेजच्या मुलांपर्यंत आपण जर ही जागरूकता वाढवली निसर्गपूरक जीवन पद्धतीची, तर ते लॉंग टर्म काम होईल, पहिली गोष्ट. आणि यासाठी तुम्ही एखादी जर स्पर्धा ठेवली, जशी आपण गणपतीत ठेवतो, दिवाळीत किल्ला स्पर्धा ठेवतो, तशी जर एखादी स्पर्धा ठेवली तर त्यातून स्फुरण मिळेल की बाबा प्रत्येक शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी काही भाग जर दिला, जसं सरांनी सांगितलं की 2 एकर जागा आम्हाला जर दिली आणि त्या जागेवर आम्ही एखादं चरक उद्यान केलं, किंवा बऱ्याचदा झाड लावताना प्रॉब्लेम करतो, लोकांना वाटतं हे जंगली झाडाचा आम्हाला फायदा काय.
तर पहिल्यांदा जी आपली पंचवटी होती वड, पिंपळ, उंबर, अशोक आणि पळस, ह्याच्याऐवजी आम्ही आता काय केले, आंबा, फणस, नारळ, आवळा आणि जांभूळ अशी करतो. त्या शेतकऱ्यालाही फायदा होतो. तर त्या बांधावर आम्ही ती झाडं लावतो. वाढदिवसाला असेल व त्याच्या कामाची आपण म्हणतो ना वर्क ॲनिव्हर्सरी, मॅरेज ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडे काही असेल तर आम्ही काय करतो, ते झाडं लावून साजरी करतो. तर आमच्या कॅम्पसमध्ये कधी वेळ मिळाला तर मी प्लीज तुम्ही या. आम्ही 5,500 झाडं लावलेली आहेत आणि मुलांनी आमच्या त्यात शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ फार्मसी जोंधळे कॅम्पसमध्ये शहापूर. हो, तर तुमचं नाव तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की हे फक्त आमचं कॅम्पस त्यात एक पायलट प्लांट म्हणून काम करेलच, पण विविध शिक्षण संस्था आहेत. आम्ही प्रत्येक शाळेवर जाऊन 2-3 झाडं लावायची परवानगी मागतोय. तर तुमच्याकडून जर आम्हाला असं मिळालं की सर ह्या शाळेत ही झाडं लावून द्या, तर मुलांना आवडीची आणि औषधी झाडं, कारण आमचा अभ्यास त्यामध्ये चांगला आहे, कारण आमचा विषयच आहे तो फार्माकोग्नोसी म्हणून. तर औषधी झाडांची लागवड जर केली आणि जसं मधाचं गाव मांगर, पुस्तकांचं गाव भिलार असं जर आपण केलं, तसंच आपण जर शहापूर तालुक्यात जर आपण जांभळाचं गाव, आंब्याचं गाव, फणसाचं गाव असं करून जर केलं तर स्थानिक रोजगार पण वाढेल, लोकांना त्याबद्दलचं नियोजन बी करणं सोपं होईल. जर फणसाचं गाव आहे तर तिथं फणसाचे जे 550 प्रकार आहेत त्या प्रकारातले जर काही फणस लावून दिले तर लोकांची बाजारपेठ वाढेल, झाडं जगवण्याकरता कल वाढेल आणि त्यातून एक जैवविविधता पण निर्माण होईल आणि रोजगार पण निर्माण होईल. तर हे काम जर तुम्ही आम्हाला तशी संधी निर्माण करून दिली तर आम्हाला खूप बरं होईल आणि आम्ही त्यासाठी किती लागेल तेवढा वेळ द्यायला आम्ही तयार आहोत, लागेल ते कष्ट घ्यायला तयार आहोत. फक्त आम्हाला एक तुमच्याकडून एक अशी परवानगी पाहिजे की वन विभाग असेल किंवा खाजगी गावाची जागा असेल आणि त्यांना फक्त झाडं लावायची, तर आम्ही बांधावर जाऊन सुद्धा झाडं लावायला तयार आहोत. फक्त त्याच्याबद्दलची आम्हाला तुमच्याकडून थोडीशी मदत व्हावी. सर आपण मीटिंग तर आहेच तुमची 4 वाजता. अजून एक 15 दिवसात एक मीटिंग कलेक्टर साहेब, संबंधित CO आणि संबंधित फॉरेस्ट ऑफिसर आणि सामाजिक वनीकरणचे अधिकारी, म्हणजे हे जर सगळे समोर असले ना आणि इव्हन 5-6 जण जर असलो ना तर व्यवस्थितपणे नियोजन होईल. की जसं मगाशी तुम्ही बैठकीचं उदाहरण दिलं. आज तुम्ही आहे ना हे सगळे मुद्दे बोलतो. आपण कलेक्टर साहेबांशी आणि मी कलेक्टर साहेबांना कसं कलेक्टर साहेब विचार तुम्ही असायला पाहिजे, CO असायला पाहिजे, आणखी कोण पाहिजे, फॉरेस्टचे अधिकारी म्हणजे फॉरेस्टचे अधिकारी, सामाजिक वनीकरणचे अधिकारी आणि एक शिक्षण अधिकारी पण दोन्ही पाहिजे. मी या विषयावर ना कलेक्टर साहेबांनी एकदा बोललो ना, तुम्ही ते मला आता लिहून द्या, तुमच्याकडे लिहून घ्या की साहेब या विषयाचे रिलेटेड एवढे अधिकारी येतात, तर या सगळ्यांना घेऊन तुम्ही माझी कधी मिटिंग लावून तर देतील एक आठवड्याच्या मिटिंग लावून. म्हणजे मामा आजही बोलू आणि मग ती मिटिंग पण लावू. म्हणजे मामा या विषयावर आपण आणि उपाय एकच मिनिटं फक्त सांगतो तुम्हाला मामा, की आता जसं मगाशी सांगितलं सामाजिक वनीकरणे 1,000 कोटी झाडं लावली, मध्ये ती घोषणा केली 48,000 कोटी झाडं लावली, पण एकही लावलं असेल एकही जगलं नाही. शिक्षण अधिकारी संबंधित असले, प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, प्रत्येक गावामध्ये निदान 1 एकर 2 एकर क्षेत्र फॉरेस्टचं. झाडं लावली, त्या मुलाच्या नावाने जसे नंबर दिले की ती जिल्हा परिषदेला 1ली ते 4थी, बाबा 4 वर्षे हे झाड तू सांभाळायचं, 5 वर्ष. आणि हे नियोजन शिक्षणाधिकारी आणि CO यांनी सगळ्यांनी परिपत्रक काढलं की हा जो उद्देश आहे ना, जसं आणि उरलेले सर आहेतच सांभाळायला तयार, तेही गोष्टीचं आपण नियोजन करू शकतो, म्हणजे एक व्यवस्थित बेसिक बसू शकतो. आणि दुसरी गोष्ट की हा जो पर्यावरणाचा प्रश्न आहे संबंधित आता एक बरंच चिंतन झालंय त्यावर परत काय उघडत नाही, पण हा जो हे जर 4 संबंधित अधिकारी असले ना तर मग एकदम नियोजन आणि आपली जी योजना जशी खासदार एक झाड योजना अशी काहीतरी नाव देऊन आपण ते सुरू करू. प्रॉब्लेम काहीच नाही. जिल्हा परिषद अधिकारी आणि हे फॉरेस्टवाले लावतात, दरवर्षी त्यांना निधी येतो. आता पाण्याचा विषय लकडे साहेबांनी काढला की आता तुम्ही माहिती अधिकारात मला सांगा, शहापूर तालुक्यात फॉरेस्ट मार्फत जंगलामध्ये किती बंधारे बांधले याचे रेकॉर्ड काढा. किती करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला, पाणी नाही. आणि बाबा ही केंद्राची योजना आहे, कोणाला माहित नाही. आश्वासित रोजगार योजना सगळे बोगस कागद बांधणार आहेत. त्या विषयात जात नाही. आपल्याला चांगलं करायचं आहे ना, जंगलामध्ये बंधारे बांधतात कशासाठी, प्राण्यासाठी, त्या झाडांसाठी, याच्यासाठी ते बंधारे बांधले जातात. हे बंधारे फक्त कागदोपत्री दाखवले जातात. एक सगळं आता हे सगळं माहिती आहे सगळ्या पत्रकारांना, त्या विषयावर मी काही बोलत नाही, पण हे जर उकरून काढलं ना
आपल्याला मागच्या खोलात जायचं नाही, पण आता पुढे काय करायचंय ना, म्हणून फॉरेस्टचे अधिकारी हे सर्व जर एकवेळेस असले ना, कसं कसं नियोजन झाले, कसं कसं केले, झालं गेलं गंगेला पण पुढं काय करायचंय, पुढे आपण अशा पद्धतीने योजना शिक्षण अधिकाऱ्यावर काही जबाबदारी टाकली, फॉरेस्टवर काही जबाबदारी टाकली, काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. हे जर आराखडा त्यांना बनवून दिला ना, हा उद्देश सगळा सफल होईल. आणि याची तयारी जर जून महिन्यात फोटो काढण्यासाठी झाडं लावली जातात प्रत्येक ठिकाणी, दुसऱ्या वर्षी ते काय असतं फॉलोअप महत्वाचं असतो. फॉलोअप बरोबर. मी तुम्हाला आताच सांगतो, तुम्ही माझ्याकडे आलात नाही, तुम्ही फॉलोअप घ्या. मला बघा, मी इथून उठलो होता बदलापूरला गेलो तर हे विसरलो, बरं बदलापूरची आठवण असतो. तर याच्यात तुम्ही जर माझा फॉलोअप घेतला ना, तर तुम्हाला जर 15-20 दिवसात महिन्यात रिझल्ट नाही दिला ना, तर पुन्हा माझ्याकडे येऊ. मी आज तुम्हाला काय बोललो, आता आपण बोललो की कलेक्टर ऑफिस ठीक आहे, मी कलेक्टर ऑफिसचा चालू चला. आज मीटिंग झाली, तुम्हाला कोण कोण अधिकारी पाहिजे, मी तुम्हाला 8 दिवसात मीटिंग लावतो. 8-15 काय ऐका, या अधिकाऱ्यांनी सोपवायचं नाही, त्याचा आवश्यकतेनुसार ज्या सामाजिक संस्था असतात ना, त्यांच्या ज्या संस्था काम करतात, आपल्यापेक्षा ना अधिकाऱ्यांपेक्षा 10 पटीने पुढं असतात की कुठं कुठं झाडं लावायला पाहिजे, त्याचं संगोपन कसं करायला पाहिजे. आपल्याला फक्त योजना राबवायच्या, ते राबविल कोण, अधिकारी. बरं, त्यांच्याकडून काम कोण करून घेईन, मी खासदार आहे, मी बोलल्यानंतर ते नाही बोलतील का मला, आणि यांना फ्रीडम दिला ते कामही होईल. तसंच किंवा शाळेत ठीक आहे, शाळेचं काय ते आवारापुरतं आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो, विद्यार्थ्यांना इतर जागेवर नाही सांगू शकतो. आता सुद्धा शहापूरमध्ये जिथं इथं रस्ते आहे, त्या नदीच्या बाजूने एक रस्ता बनला कॉन्क्रीट, तिथे तुम्ही अनेक झाड लावू शकता. लाईनशी राईट साईडला जाताना, बरोबर आहे का नाही, ते लावायला पाहिजे. तेच जर आपण यांना सांगितलं ते लावतील, पण लावतील जगवतील, लावतील जगवतील ना, त्याला पर्याय आहेत ना. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.